नमस्कार. मुंबई महानगरपालिका 2 जाहिरात आलेल्या आहेत. लिपिक आणि निरीक्षक. लिपिक या पदाची जाहिरात 1846 जागेसाठी आहे आणि निरीक्षक या पदाची जाहिरात 178 जागेसाठी आहे. 2 दिवसापूर्वी ही ॲडव्हर्टाइजमेंट आली. त्यानंतर बॉम्बे ॲक्ट 1888 याबद्दल खूप चर्चा सुरू झाली. त्याचं कारणच असं आहे, निरीक्षक या पदासाठी 200 मार्काचा पेपर आहे. त्यामधला 50% सिलेबस बॉम्बे ॲक्ट 1888 वर आहे. ज्या लोकांनी बॉम्बे ॲक्ट 1888 केलं किंवा करतील यापुढे, त्या लोकांचा या एक्झाममध्ये सिलेक्शनचे भरपूर चान्सेस आहेत. तर आज आपण प्राथमिक चर्चा करूया बॉम्बे ॲक्ट 1888 बद्दल. खूप लोकांना कन्फ्युजन आहे की नेमकं आहे काय हे ॲक्ट. पहिल्यांदा आम्ही वाचणार आहोत. खूप मोठा ॲक्ट वाटतोय, कसा टॅकल करायचा आहे याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. ॲक्ट दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे. आपण तो ॲक्ट बघूया. हे बघा, इथे लिहिलेलं आहे बॉम्बे ॲक्ट नंबर 3 ऑफ 1888. त्यालाच म्हणतात बॉम्बे ॲक्ट 1888. आता हे नंबर 3 काय आहे ते नंतर बघू आपण. त्याला एक नवीन नाव आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888. ठीक आहे. इंग्लिशमधला 18 जानेवारी 2016 मध्ये लेटेस्ट मॉडिफाईड ॲक्ट आपल्याला वाचायचा आहे आणि मराठीमध्ये त्या ॲक्टचं नाव आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 किंवा 1888चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 हे असे मराठीमध्ये नाव आहे. आणि मराठीमध्ये जर वाचायचं असेल, तुम्हाला कुठला अपडेटेड व्हर्जन वाचायचा आहे, 5 जुलै 2015 ला जो सुधारित अधिनियम प्रकाशित झाला होता तो तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे. परत सांगतो, इंग्लिशमध्ये वाचणार असाल तर 18 जानेवारी 2016चा बॉम्बे ॲक्ट वाचायचा आणि मराठीमध्ये वाचत असाल तर 5 जुलै 2015चा वाचायचा आहे. इंग्लिशमध्ये इझी वाटतोय तो ॲक्ट, मराठीमध्ये थोडे टिपिकल शब्द आहेत. मला जर कोणाला रिकमेंड करायचं असेल तर मी म्हणेल की तुम्ही इंग्लिशमध्ये ॲक्ट वाचा. ज्या गोष्टी कळाल्या नाही तेव्हा तुम्ही मराठीचा रेफरन्स घ्या. ठीक आहे. परत सांगतोय, मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCची जी जाहिरात जी आलेली आहे त्यामध्ये बॉम्बे ॲक्ट 1888 इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी स्पेशल ॲक्ट आहे आणि इतर ज्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या त्यासाठी हा ॲक्ट आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. ठीक आहे. हा महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकेसाठी या ॲक्टनुसार बाकीच्या महानगरपालिका त्यांचं काम करतात, बट BMC 1888च्या ॲक्टनुसार काम करते. त्यापूर्वी तुम्ही एकदा BMCच्या वेबसाईटवर जा. त्या BMCच्या वेबसाईटवर गेल्यावर थोडंफार एक त्या वेबसाईटवर ओव्हरलुक करा की त्या वेबसाईटवर काय आहे. इथे बघा, या वेबसाईटवर मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्राबद्दल माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेचं भूगोलबद्दल माहिती आहे, त्याचं लोकसंख्या किती आहे, मुंबईबाबत माहिती आहेत, कुठले कुठले प्रकल्प चालू आहेत त्याबद्दल माहिती आहे, घनकचरा व्यवस्थापन कसं करते मुंबई त्याबद्दल माहिती आहे, त्याची वॉर्ड कशी डिवाइड केलेले आहेत किंवा प्रभाग कसे आहेत. ठीक आहे. लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन किंवा बाकीचे अधिकारी कसे काम करतात याबद्दल पूर्ण माहिती या वेबसाईटवर आहे. आपण जो ॲक्ट वाचणार आहोत 1888चा बॉम्बे ॲक्ट, त्यामध्ये सर्व गोष्टी माहीत पडणार आहेत. बट तो ॲक्ट वाचण्यापूर्वी थोडंफार एकदा मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जायचं आणि एक ओव्हरलुक करायचं त्या वेबसाईटवर. नंतर मुंबई महानगरपालिकेमधले नकाशे, त्यानंतर बाकीचे जे अहवाल असतात किंवा नोट्स असतात त्या त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. बजेट मुंबई महानगरपालिकेचं स्वतंत्र सादर करतात, त्या बजेटबद्दल आहेत. ठीक आहे. नंतर व्हेरियस टॅब्स आहेत, म्हणजे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. सिटीजनसाठी कुठल्या सुविधा आहेत, कुठल्या सेवा आहेत, कर्मचाऱ्यांसाठी कुठल्या सेवा आहेत, तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तर कुठे तक्रार करायची आहे, हेल्पलाईन नंबर काय आहेत, कुठला परवाना पाहिजे असेल, लायसन पाहिजे असेल तर कसं अप्लाय करायचं आहे, जन्म आणि मृत्यूची नोंद करायची असेल किंवा प्रमाणपत्र पाहिजे असेल, या सर्व गोष्टीचं माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दिलेली आहे. एकदा ही वेबसाईटवर जा. मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र किती आहे, त्यांचं कार्य कसं चालते याबद्दल थोडी
प्राथमिक माहिती याच्यावर मिळून जाते आपल्याला. ठीक आहे, हे झालं मुंबई महानगरपालिकेच्या माहितीबद्दल. हा मुंबई महानगरपालिकेचा नकाशा आहे, मला त्या वेबसाईटवरूनच मिळाला, तो मी आता आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. थोड्या वेळात मी तुम्हाला सांगणारच आहे. इथे ही आकडेवारी आहे की मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या किती आहे, त्यानंतर तिथे मालमत्ता कर किती जमा होतो याबद्दल इथे प्राथमिक माहिती आहे. हे बघा, 2011च्या सेन्ससनुसार मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी काय लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आहे 1,24,00,000 जवळपास. ठीक आहे, 2020 मध्ये ती अंदाजी आहे 1,30,00,000च्या जवळपास ती लोकसंख्या आहे. आता मुंबई म्हटल्यावर आपल्याला इतर ज्या जागा आहेत त्या पण आठवतात. ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल. ठीक आहे, तर BMC किंवा मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र यामध्ये 2 जिल्हे येतात. मुंबई शहर हा एक जिल्हा आणि मुंबई उपनगर हा दुसरा जिल्हा. हे 2 जिल्हे मुंबई महानगरपालिकेच्या अंडर काम करतात. BMCच्या अंडर हे 2 जिल्हे येतात. बाकी वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत तिथे मुंबईमध्ये. वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर असेल, हे वेगळे आहेत. कल्याण डोंबिवली असेल, हे वेगळे आहेत. बट मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र एक वेगळं आहे, त्यामध्ये 2 जिल्हे येतात. त्याबद्दल तुम्हाला आताच मी सांगितले. इथे बघा, ही इन्फॉर्मेशन मुंबईच्या वेबसाईटवर दिलेली आहे. नंबर ऑफ बर्थ किती होतात दरवर्षी, जवळपास 1,50,000 जन्म किंवा नवीन बर्थ होतात मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिथे अधिकृत नोंद आहे त्याची. नंबर ऑफ डेथ 1,00,000 वर, म्हणजे 1,00,000 लोक यांची डेथ होते एका वर्षात सरासरी तिथे. आणि बाकी पण इथं लिहिलेलं आहे. मॅटर्निटी डेथ किती आहे, निओनॅटल डेथ किती आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती आहे, नंबर ऑफ इन्फंट डेथ किती आहेत. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत मुंबई महानगरपालिका वेबसाईटवर. आपल्याला याची माहिती का आवश्यक आहे, कारण की सिलेबसमध्ये याबद्दल पण सांगितलेलं आहे. बॉम्बे ऍक्ट वाचायचंच आहे, बट मुंबईबद्दल पण वाचायचं आहे आपल्याला. 10 मार्कासाठी मुंबईबद्दल पण वाचायचं आहे. त्यामुळे ही वेबसाईटवर गेल्यावर एकदा सगळ्या गोष्टी समजतात. आणि या वेबसाईटवरच मुंबईबद्दल थोडीफार माहिती सांगितलेली आहे. आपण ही माहिती नंतर बघूया. त्यानंतर त्याच वेबसाईटवर मुंबईचा एक फिजिकल एन्व्हायरमेंट किंवा त्याचं डिस्क्रिप्शन बद्दल माहिती आहे. मुंबईचं क्लायमेट कसं आहे, मुंबईचं टुरिझम वाले प्लेसेस कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण आपली स्लाइड ओपन करूया. तुम्ही सर्वांनी एक तर मराठी किंवा इंग्लिशमध्ये तो ऍक्ट डाउनलोड करा आणि पूर्ण पेजेस गो थ्रू जाते ऍक्टच्या आणि बघा नेमकं काय आहे. तर पहिल्यांदा बघितलं तर समजणार नाहीये, बट आजचा हा व्हिडिओ बघितला तुम्हाला थोडंफार ओव्हरऑल एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला त्या ऍक्टला कसं अप्रोच करायचं आहे. इथे बघा, बॉम्बे ऍक्ट ऑफ 1888. त्याचं दुसरं नाव काय आहे, द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888. हा आपल्या महाराष्ट्र स्टेटचा किंवा महाराष्ट्र राज्याचा हा एक ऍक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही मराठीमधले डाउनलोड केला किंवा इंग्लिशमध्ये डाउनलोड केला तर सर्वात पहिले याची माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लॉ आणि ज्युडिशियरी डिपार्टमेंट, न्याय आणि विधी डिपार्टमेंटचं मध्ये हे ऍक्ट आहेत. आता बघा, इंग्लिशमध्ये जर आपण ऍक्ट डाउनलोड केला तर त्याचं टायटल असं आहे, बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888 आणि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, म्हणजे 2 नावं आहेत. आणि आपल्याला 18 जानेवारी 2016 हा वाचायचा आहे. मराठीमध्ये जर केलं आपण डाउनलोड तर टायटल असं आहे, सन 1888चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 किंवा मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि 5 जुलै 2015ला सुधारित आवृत्ती त्याची प्रकाशित झालेली आहे. आता हे ऍक्ट नंबर 3 काय, तर 1888 मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकार होतं तेव्हा वेगवेगळे ऍक्ट त्यांनी पब्लिश केले किंवा पारित केले. त्यामधला 3 नंबरचा जो ऍक्ट होता तो बॉम्बेसाठी होता. म्हणून बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888, म्हणजे 1888 मध्ये व्हेरियस ऍक्ट आले असतील, त्यातला 3 नंबरचा जो ऍक्ट होता तो आपला बॉम्बेसाठी होता. म्हणून बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888. नेक्स्ट, द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888, म्हणजेच बॉम्बे ऍक्ट 1888. किती सेक्शन्स आहेत टोटल त्या ऍक्टमध्ये? टोटल नंबर ऑफ सेक्शन्स आहे मित्रांनो 528. त्यामध्ये काही सब सेक्शन्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल समजा आता सेक्शन 354 ऑफ बॉम्बे ऍक्ट हा का एवढा न्यूजमध्ये होता, कारण की मागे एकदा
2-3 वर्षापूर्वीची घटना झाली होती की फेमस पर्सनॅलिटी जे आहे ॲक्ट्रेस कंगना रनौत यांना सेक्शन 354च्या अंडर एक नोटीस आली होती आणि त्यांच्या घराचं जे अनधिकृत बांधकाम होतं ते पाडण्यात आलं होतं. ठीक आहे. बट 354 मध्ये फक्त एकच सेक्शन आहे का? तर नाही. 354 मध्ये 354(1), 354(2), 354(3) असे सबसेक्शन्स पण आहेत. ठीक आहे. तर टोटल सेक्शन्स किती आहे? 528 आहे. बट त्यामध्ये काही लहान सेक्शन पण इन्क्लूड आहेत. तर त्याचा आकडा हा मोठा होईल. बट मेजरली 528 सेक्शन्स आहेत. पूर्ण 528 पैकी काही सेक्शन्स डिलीट पण केलेले आहेत किंवा रिपीट केलेले आहेत किंवा कॅन्सल केलेले आहेत. ठीक आहे. टोटल स्केड्युल्स किती आहे त्या ऍक्टमध्ये? त्या ऍक्टमध्ये टोटल 40 स्केड्यूल आहेत. शेड्यूल ए पासून ते शेड्यूल जे पर्यंत, म्हणजे ABCDEFG असं XYZ, त्यानंतर AA, BB, CC असं जे पर्यंत असे टोटल 40 शेड्यूल आहेत. तर हे शेड्यूल नेमके काय आहेत? तर या शेड्यूलमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्हाला जर आयुक्तांना कुठलं अर्ज करायचा असेल तर त्याचा नमुना कसा असला पाहिजे हे त्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे. त्या शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे? जर मुंबई महानगरपालिकेत कुठलं प्रोडक्शन होत असेल तर त्याच्यावर किती % टॅक्स कलेक्ट केला पाहिजे तर त्या शेड्यूलमध्ये सांगितलेले आहेत. वेगवेगळे शेड्यूल आहेत, पुढे तुम्हाला कळेलच. मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादी केमिकल फॅक्टरी इस्टॅब्लिश करायची असेल तर कुठल्या परवानगी लागतील, त्या परवानगीसाठी कसला नमुना आहे किंवा तो अर्जाचा नमुना कसा आहे ते कुठल्या तरी शेड्यूलमध्ये दिले असणार. तर असे 40 प्रकारचे शेड्यूल आहेत. ते शेड्यूल या ऍक्टच्या खालीच दिलेले आहेत आणि ते शेड्यूल खूप महत्त्वाचे आहेत कारण की त्या शेड्यूलमध्ये बाकी प्रशासनाबद्दल थोडीफार माहिती आहे. तुम्हाला जर तुमचं बॉम्बेमधली एखादी प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी तुमच्या दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायची असेल तर ट्रान्सफर करण्यासाठी प्रोसेस काय आहे ते ती शेड्यूलमध्ये सांगितली. ठीक आहे. सेक्शन्समध्ये बाकीच्या गोष्टी आहेत, काय नियम आहेत वगैरे. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. एक असतो लॉ, हा एक मेजर पार्ट असतो आणि त्या लॉला इम्प्लिमेंट करताना काही गोष्टी आपल्याला आणावं लागतात. त्यासाठी आपण रूल्स तयार करतो. ठीक आहे. काही रेग्युलेशन्स तयार करतो. तर हा जो ऍक्ट आहे हा एक लॉ आहे. बट हा लॉ ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करताना त्या अधिकारी लोकांना काही अडचणी आल्या असतील, त्यांनी तो फीडबॅक दिला, त्यानंतर या लॉमध्ये काही चेंजेस केलेत आणि काही रूल्स तयार केले. फॉर एक्झाम्पल, आता एखादा ट्रॅफिकचा लॉ आला असेल, तो लॉ आला तेव्हा लोकांना माहित नव्हतं की पुढे चालून भविष्यात हेल्मेटची निर्मिती होईल. मग हेल्मेट इन्व्हेंट झालं, त्यानंतर आपण हेल्मेट घालणे हे कंपल्सरी केलं, तर एक नवीन रूल बनवला. मग त्या ट्रॅफिकच्या लॉमध्ये तो एक रूल इन्क्लूड करण्यात आला की हेल्मेट हे सक्तीचे आहे. ठीक आहे. तर असं हा लॉ, बॉम्बे लॉ जो आहे, बॉम्बे ऍक्ट लॉ 1888 तेव्हाचा आणि आजपर्यंत सतत बदल होत गेलेला आहे. आपण म्हणतो ना, कुठला पण कायदा हा एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे किंवा जिवंत कायदा आहे. तर जिवंत हा शब्द का दिलेला आहे? कारण की वेळोवेळी त्यामध्ये चेंजेस होत राहतात, काळानुसार त्यामध्ये बदल होत राहतात. त्यामुळे आपण त्याला लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणतो आणि त्यामुळे त्याच्यातले अमेंडमेंट करून त्यातले सेक्शन्स वाढतात, काही सेक्शन्स कमी होतात. ज्या इररिलेव्हंट गोष्टी आहेत त्या आपण काढून टाकतो. या पहिले आपण डॉक्युमेंट अटेस्टेशन करायचो तेव्हा कुठल्या तरी क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसरकडे जाऊनच अटेस्टेशन करायचो. गव्हर्नमेंटला वाटलं की ह्या गोष्टी काही कामाच्या राहिल्या नाही, आता सेल्फ अटेस्टेड असं एक नवीन GR आला. मग गव्हर्नमेंट त्यामध्ये चेंजेस केले. तर काळानुसार त्यामध्ये चेंजेस होत राहतात. ठीक आहे. टोटल सेक्शन किती आहे? 528 आहे. तर पूर्ण 528 सेक्शन्स आपल्याला वाचायचे आहेत का? तर नाही. कारण की मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील त्यांना पण हे 528 सेक्शन्स पाठ नसतील किंवा माहीत नसतील. ते लोक ही ऍक्ट पुस्तक बघूनच अप्लाय करत असतील. 528 सेक्शन आपल्याला वाचायचे नाहीये. 50 प्रश्न येणार आहेत 100 मार्कासाठी. तर 50 प्रश्नासाठी पूर्ण 528 जर सेक्शन वाचायचे ठरवले तर आपले 1 वर्ष त्यात जाईल. 2 महिने आहे हातात. त्यातले ठराविक सांगितलेले आहे सिलेबसमध्ये 40 ते 45 इम्पॉर्टंट सेक्शन्स वाचायचे आहेत. ठीक आहे. तर टोटल 528 सेक्शन्स आहेत. टोटल 40 शेड्यूल्स आहेत. शेड्यूल्स म्हणजे काय पुढे मी भविष्यात सांगणार आहे. आपल्या लेक्चरमध्ये नेमकं शेड्यूल काय आहे, थोडंफार प्राथमिक आयडिया तुम्हाला मी दिली शेड्यूल म्हणजे काय आहे. त्यानंतर सेक्शन्स काय आहे, तर सेक्शन बद्दल पुढे आपण बघूया. नंतर हा ऍक्ट 21 चॅप्टरमध्ये तयार केलेला आहे. आता सेक्शन 1 ते सेक्शन 528 सलग नाही आहेत. ते पहिल्या चॅप्टरमध्ये 10 सेक्शन असतील, दुसऱ्या चॅप्टरमध्ये 20 सेक्शन असतील, तिसऱ्या चॅप्टरमध्ये 15 सेक्शन असतील, चौथ्या चॅप्टरमध्ये 50 सेक्शन असतील,
तर चॅप्टर डिवाइड केलेले आहेत वेगवेगळे. ठीक आहे. एक चॅप्टर फक्त एवढा आहे की ट्रान्सपोर्ट रिलेटेड, एक चॅप्टर एवढा आहे फक्त टॅक्स रिलेटेड. म्हणजे मुंबई महानगरपालिकेतले विविध क्षेत्रातले टॅक्स कलेक्शन, सिनेमा थिएटर असतील, मॉल असतील, दुकान असतील, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असतील, घर असणार, ट्रान्सपोर्ट सुविधा असेल, याच्यावर किती टॅक्स कलेक्ट करायचा आहे, अदर सर्व्हिसेस असतील, तर किती टॅक्स कलेक्ट करायचा तर स्पेशल त्याचा एक चॅप्टर राहील. एक चॅप्टर फक्त सॉलिड किंवा वेस्ट मॅनेजमेंटवर आहे, घन कचरा व्यवस्थापनावर एक चॅप्टर आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे चॅप्टर आहेत. तर चॅप्टर पण आपण पुढे बघूया कुठले आहेत. तर 21 चॅप्टरमध्ये हा ऍक्ट डिवाइड केलेला आहे. त्यातले सर्व चॅप्टर आपल्याला वाचायचे आहेत का? नाही. आपल्याला फक्त एकदा चॅप्टर आणि त्या चॅप्टरचं टायटल काय आहे तेवढं लक्षात ठेवायचंय आणि त्या चॅप्टरमध्ये 21 पैकी 6 ते 7 चॅप्टर हे महत्वाचे आहेत, तेवढेच आपल्याला वाचायचे आहेत. ठीक आहे. चॅप्टरमध्ये काय, एका चॅप्टरमध्ये फक्त इलेक्शन लिहिलेलं आहे की नगरसेवक किंवा महापौराचं इलेक्शन कसं होईल, त्यांचा कार्यकाळ किती राहील, त्यांना रजा घ्यायची असेल तर कोणाकडे अर्ज करायचा आहे, त्यांची तक्रार करायची असेल तर कोणाकडे तक्रार करायची आहे, त्यांना किती पगार राहील, किती भत्ते राहतील, त्यांचे अधिकार काय आहेत, हे एका चॅप्टरमध्ये दिलेले आहे. एका चॅप्टरमध्ये फक्त मुंबई महानगरपालिकेचे जे परमनंट स्टाफ आहे किंवा तिथला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की आयुक्ताची निवड कशी होईल, इंजिनियरची निवड कशी होईल, क्लर्कची निवड कशी होईल, कर्मचारी गट ड चा असेल, क चा असेल, त्याची निवड कशी होईल, त्याचं निलंबन कसं होईल, त्याची तक्रार कुठे करायची आहे, त्याचा पगार किती राहील, हे एका चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते 21 चॅप्टर आहेत. त्यातले सर्व चॅप्टर आपल्याला करायचे नाहीयेत, ठराविक चॅप्टर करायचे आहेत. बट 528 सेक्शनला 21 चॅप्टरमध्ये मांडलेले आहेत पर्टिक्युलर टायटलच्या अंडर. चॅप्टरचे नावं काय आहेत ते आपण पुढे बघूया. आतापर्यंत 130 पेक्षा जास्त अमेंडमेंट यामध्ये झालेले आहेत. म्हणजे बॉम्बे ऍक्ट 1888 मध्ये जेव्हा लागू झाला 1888 पासून आजपर्यंत विविध त्यामध्ये बदल झालेले आहेत. 130 ते 140 पेक्षा जास्त बदल झालेले आहेत. तुम्ही मोजताना मला ते प्रयत्न करत होतो मी की आतापर्यंत किती त्यात अमेंडमेंट झालेले आहेत, बट खूप सारे अमेंडमेंट दिसलेत. ते एक अंदाजे माझा आहे 140 प्लस अमेंडमेंट झालेले आहेत. हे मेजर अमेंडमेंट आहेत. लहान लहान अमेंडमेंट तर भरपूर झाले असतील, कारण की हा कायदा जवळपास 150 वर्षापासून आहे. तर मुंबईत किती बदल झालेले आहेत 150 वर्षापासून, बदलनुसार मग त्यात अमेंडमेंट झालेले आहेत. हा ऍक्ट कधी पब्लिश केला होता? 14 सप्टेंबर 1888 ही महत्वाची तारीख आहे. एखादा क्वेश्चन आला, हा ऍक्ट कधी पब्लिश केला होता आणि कधी लागू केला होता? तर पब्लिश आणि लागूची ज्या दिवशी पब्लिश झाला त्याच दिवशी लागू करण्यात आला होता, 14 सप्टेंबर 1888. 14 सप्टेंबर 1888 लाच पब्लिश झाला, त्याच दिवशी तो लागू करण्यात आला. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता आपण म्हणतो बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888. हे का म्हणतो आपण, याचं उत्तर इथं आहे. ऍक्ट 3 ऑफ 1888 म्हणजे काय, 1888 मध्ये 3 नंबरचा जो ऍक्ट होता तो बॉम्बेसाठी होता, म्हणून बॉम्बे ऍक्ट ऑफ किंवा बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888. 1888 मध्ये ब्रिटिश सरकारने वेगवेगळे ऍक्ट पारित केले असतील किंवा बनवले असतील. त्यामधला 3 नंबरचा ऍक्ट हा फक्त मुंबईसाठी बनवला होता, म्हणून बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888 त्या वर्षीचा हा तिसरा ऍक्ट होता. लास्ट मोठं अपडेट कधी झालं या ऍक्टमध्ये? 4 नोव्हेंबर 2019 ला एक मोठं अपडेट झालेलं आहे या ऍक्टमध्ये. ठीक आहे. महिन्यातून एकदा छोटा मोठा बदल होत असणार. ठीक आहे. काही बदलांचे अधिकार डायरेक्ट आयुक्तांकडे आहे, काही बदलाचे अधिकार विधिमंडळाकडे आहे, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर मोठा बदल या ऍक्टमध्ये 4 नोव्हेंबर 2019 ला झाला होता. ओके. आता बीएमसी बद्दल माहिती आहे याच्यात. ठीक आहे. हा जो बीएमसीचा ऍक्ट आहे नेमका आहे काय? तर इंट्रोडक्शन आहे. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888 यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. लिस्ट आउट द ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज, हाऊ दे आर इलेक्टेड, देअर ड्युटीज अँड क्वालिफिकेशन्स एक्सेट्रा. इट हॅज प्रोव्हिजन्स कव्हरिंग म्युनिसिपल प्रॉपर्टी, म्युनिसिपल बजेट, म्युनिसिपल टॅक्सेशन आणि बिल्डिंग रेग्युलेशन्स. याचा अर्थ काय होतो? हा इंट्रोडक्शन म्हणजे काय, परिचय आपला. ठीक आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे हा 1888. ठीक आहे. यामध्ये काय काय सांगितलेलं आहे की तिथले जे कर्मचारी असतील किंवा तिथले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे कर्तव्य, ड्युटीज, पॉवर, त्यांचे अधिकार. ठीक आहे. ते कसे निवडले जातात, हाऊ दे आर इलेक्टेड. ठीक आहे. त्याचं क्वालिफिकेशन काय आहे किंवा पात्रता काय आहे,
ठीक आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असेल किंवा मालमत्ता असेल किंवा बाकीचे जे कर असेल त्याची आकारणी किंवा ते कसा टॅक्स कलेक्ट करण्यात येतो याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन या ऍक्टमध्ये दिलेलं आहे. तर आपलं इंट्रोडक्शनमध्ये छोटंसं आपण हे गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर हा कुठे लागू होतो. ठीक आहे. इट इज अप्लिकेबल टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई और ग्रेटर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ऑल्सो नोन ॲज बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे काय आहे, हा मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लागू होतो. त्याचं दुसरं नाव आहे बृहमुंबई महानगरपालिका किंवा ग्रेटर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे त्याचे नाव आहेत. आता या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कुठले कुठले मेंबर्स असतात, काउन्सिलर्स असतात म्हणजे नगरसेवक असतात, महापौर आहेत, ठीक आहे, आणि अदर गोष्टी आहेत. बरोबर. हा कोणाला लागू होतो की पीपल रिसाइडिंग विदिन द कॉर्पोरेशन, या महानगरपालिकेच्या हद्दीत जे लोक राहतात त्या लोकांना हा ऍक्ट लागू होतो. त्यांच्याकडून कर किती घ्यायचा आहे, त्यांच्या बिल्डिंगसाठी कुठल्या परमिशन लागतात ते कसे त्यांना द्यायचे आहेत, किंवा बिल्डिंग परमिशन देताना किती रुपये त्यांच्याकडून घ्यायचे आहेत, हे सर्व गोष्टी या ऍक्टमध्ये दिलेल्या आहेत. पुढे काय आहे या ऍक्टमध्ये डेफिनेशन सांगितलेलं आहे. आता डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या आहेत वेगवेगळ्या. आता हा ऍक्ट वाचताना 528 सेक्शन वाचताना काही टर्म्स ह्या नवीन असतील, काही टर्म्स अशा आहेत की त्यांचं आपल्याला व्याप्ती माहीत नाहीये. तर प्रत्येक टर्म जी एखादी नवीन आहे ती आपल्याला डेफिनेशन या सेक्शनमध्ये जाऊन बघायची आहे. म्हणजे तुम्हाला एकदा हा ऍक्ट मी ओव्हरव्ह्यू देतो, एक मिनिट, तुम्हाला अजून कळेल काय म्हणायचं मला. हे बघा, हा ऍक्ट आहे बॉम्बे ऍक्ट नंबर 3 ऑफ 1888, त्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर हे बघा, इथं कसं आहे, या ऍक्टचं दुसरं नाव आहे द मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ठीक आहे. यामध्ये पहिला चॅप्टर आहे, चॅप्टर 1 प्रिलिमिनरी. यात काय काय दिलेलं आहे, शॉर्ट टायटल आणि एक्सटेंट, म्हणजे याची व्याप्ती कुठपर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन दिलेलं आहे सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 3 मध्ये काय दिलेलं आहे, डेफिनेशन्स. म्हणजे हा ऍक्ट वाचताना वेगवेगळ्या टर्म्स येतील, त्या टर्म्स तुम्हाला समजल्या नाही त्याचं मिनिंग किंवा त्याचा अर्थ कुठं शोधायचा, सेक्शन 3 मध्ये जायचं. या ऍक्टच्या तिथे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. आपण आता डायरेक्ट सेक्शन 3 मध्ये जाऊ. असे भरपूर सेक्शन आहे बघा, हे सेक्शन्स आहेत हे सगळे. 60 नंबरचे सेक्शन, 60A, 60B, असे 528 सेक्शन्स आहेत मित्रांनो. 528 सेक्शन्स आहेत. ठीक आहे. आपण आता खाली खाली झालो. मी डायरेक्ट जात नाही, कारण की तुमचं ऍटलीस्ट या स्क्रीनवर तुमचं लक्ष राहील आणि तुम्ही बघणार की पहा किती सेक्शन्स आहेत. आता आपण 341, 342, 343 हे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. हे बघा, आता चॅप्टर नंबर 12च्या अंडर काय लिहिलेले, बिल्डिंग रेग्युलेशन्स, म्हणजे इमारतीसाठीचे नियम. ठीक आहे. तुम्हाला जर बिल्डिंग बांधायची असेल, नोटीस टू बी गिवन टू द कमिशनर ऑफ इंटेन्शन टू इरेक्ट अ बिल्डिंग. तुम्हाला जर नवीन बिल्डिंग बांधायची असेल तर पहिले परमिशन घ्यावं लागेल कमिशनरच्या नावाने. थोडक्यात मुंबई महानगरपालिकेकडून परमिशन घ्यावं लागेल. हे सांगितलेलं आहे 337 सेक्शनमध्ये. जर तुम्ही तसं केलं नाही तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला गुन्हा आहे, त्याची पेनल्टी आहे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी सांगितलेल्या की मुंबई महानगरपालिकेच्या अंडर कसं काम चालेल, त्या क्षेत्रामध्ये कसं काय काम होणार किंवा कार्य कसं चालेल याबद्दल सर्व या ऍक्टमध्ये दिलेलं आहे. सोपा आहे ऍक्ट. फक्त कसं आहे की नेमकं वाचायचं काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यातल्या आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी माहिती आहे काय करायचे आहेत. आपल्याला जायचं होतं सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 3 नेमकं काय आहे ते बघायचं. हे बघा किती मोठा ऍक्ट आहे. सर्वच वाचणार का तुम्ही, नाही. हे बघा, शेवटचा ऍक्ट आहे, सॉरी शेवटचा सेक्शन आहे 528, डिलीट केलेला आहे. त्यानंतर स्केड्यूल आहेत वेगवेगळे, शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी, शेड्यूल डी, शेड्यूल ई. आता बघा, शेड्यूल ई मध्ये काय दिलेलं आहे, फॉर्म ऑफ नोटीस ऑफ ट्रान्सफर टू बी गिवन वेन द ट्रान्सफर हॅज बीन इफेक्टेड बाय द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे एखाद्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर त्याला तो फॉर्म किंवा तो नमुना किंवा तो अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती सेक्शन किंवा शेड्यूल ई मध्ये दिलेलं आहे. सेक्शन नाही, शेड्यूल ई मध्ये दिलेले आहे. शेड्यूल जी मध्ये काय दिलेलं आहे, थिएटर मधला टॅक्स. आता एखादा थिएटर आहे, त्या थिएटरमध्ये एसी असेल तर टॅक्स किती घ्यायचा आहे, त्या थिएटरमध्ये तो थिएटर नॉन एसी असेल म्हणजे तो सिनेमा हॉल नॉन एसी असेल तर किती टॅक्स घ्यायचा आहे, तो मल्टिप्लेक्स असेल तर किती टॅक्स घ्यायचा आहे, हे सर्व शेड्यूल जी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल एच मध्ये काय दिलेलं आहे, आर्टिकल्स लायबल टू पेमेंट ऑफ ऑक्ट्रॉय म्हणजे जकात. त्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जर नवीन माल येत असेल, रोजचं दूध येत असेल, भाजीपाला येत असेल, काही अल्कोहोल येत असेल, दारू, वाईन, तर तुम्हाला किती टॅक्स कलेक्ट करायचा आहे त्या शहरात येताना. ठीक आहे. किंवा त्या शहरातून घेऊन जात असताना तुम्हाला किती टॅक्स पे करायचा आहे, हे सर्व गोष्टी त्या आर्टिकल एच मध्ये सांगितलेल्या आहेत, सॉरी शेड्यूल एच मध्ये सांगितलेल्या आहेत. असे वेगवेगळे शेड्यूल आहेत. आता आपल्याला बघायचं होतं
हे एवढे त्यातले रिपील झालेले आहेत किंवा डिलीट केलेल्या गोष्टी आहेत. आपल्याला बघायचं होतं सेक्शन 3, त्यामध्ये डेफिनेशन्स आहेत वेगवेगळे. आता आपण जवळ आलोय सेक्शन 3च्या. एकच मिनिट. हा, सेक्शन 3 इथे बघा, चॅप्टर 1च्या अंडर येईल ते. इथे आपण चॅप्टर 1 हा बघा, चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी. ठीक आहे. पहिलं काय आहे, ते टायटल आहे, दिस ऍक्ट मे बी साइटेड ॲज. या ऍक्टचं नाव काय आहे, तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आणि याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, फक्त बृहमुंबई एरियामध्ये. आता बृहमुंबई एरिया कुठे आहे, कसा आहे, याबद्दल पुढे माहिती सांगितलेली आहे, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 3 नंबरचं सेक्शन, इन दिस ऍक्ट अनलेस देअर बी समथिंग रिपग्नंट इन द सब्जेक्ट ऑर कॉन्टेक्स्ट. म्हणजे काय, या 3 नंबरच्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत की सिटी म्हणजे काय. सिटी मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन पार्ट 1 ऑफ अ शेड्यूल ए टू द ग्रेटर मुंबई लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट. ठीक आहे. नंतर एक्सटेंडेड सबर्ब्स म्हणजे काय, बृहमुंबई म्हणजे काय, याचं पण तिथं व्याख्या दिली आहे. बृहमुंबई मीन्स द एरिया स्पेसिफाईड इन द पार्ट 1, 2 अँड 3 ऑफ शेड्यूल ए. आता शेड्यूल ए काय आहे ते आपण बघावं लागेल नंतर जाऊन. ठीक आहे. नंतर बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन म्हणजे काय, मीन्स सच क्लासेस ऑर पार्ट्स ऑर ग्रुप ऑफ सच क्लासेस आर डिक्लेअर्ड फ्रॉम टाइम टू टाइम बाय द स्टेट गव्हर्नमेंट, अदर बॅकवर्ड क्लास किंवा विमुक्त जातीस किंवा नोमॅडिक ट्राईब. ठीक आहे ना. सब अर्ब म्हणजे काय, किंवा कॉर्पोरेशन म्हणजे काय, काउन्सिलर म्हणजे काय, काउन्सिलर नगरसेवक मीन्स अ पर्सन ड्युली इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ कॉर्पोरेशन अँड इन्क्लुड्स अ नॉमिनेटेड काउन्सिलर हू शॅल नॉट हॅव द राईट. काही नॉमिनेटेड आहेत, काही डायरेक्टली इलेक्टेड आहेत, काही जनतेतून आहेत निवड. तर त्याच्यात प्रत्येक जी गोष्ट तुम्हाला खटकणार आहे टर्म, त्या टर्मची डेफिनेशन सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. आता कमिशनर म्हणजे काय, डेप्युटी कमिशनर म्हणजे काय, ठीक आहे, पोलीस कमिशनर म्हणजे काय, डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे काय, एज्युकेशन ऑफिसर म्हणजे काय, इलेक्शन म्हणजे काय, असेंब्ली म्हणजे काय, लायसन प्लेट काय, शेड्यूल कास्ट काय. तुम्हाला हा ऍक्ट वाचताना कुठली टर्म समजली नाही तर सरळ सेक्शन 3 मध्ये यायचं. सेक्शन 3 मध्ये वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहे, त्या शब्दाचा अर्थ काय हे सेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण परत आपल्या याच्याकडे जाऊया. आय होप सो मी काय बोलतोय त्या गोष्टी कळत असेल. ठीक आहे. आपण हा ऍक्ट सध्या फक्त इंट्रोडक्शन बघतोय, अजून सुरू केलं नाही आपण हा ऍक्ट. बट हा ऍक्ट डायरेक्ट सुरू करण्यापूर्वी एक त्याची पार्श्वभूमी माहिती पाहिजे, नेमकं काय आहे, काय वाचायचं आहे, कसा अप्रोच करायचा आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. तर डेफिनेशन वेगवेगळे दिलेले आहेत. बिल्डिंगची डेफिनेशन काय आहे, प्रिमायसेस म्हणजे काय, टॅक्स म्हणजे काय. ठीक आहे. हे सेक्शन 3 मध्ये दिलेले आहे. त्यानंतर आता काही नियम आहेत. एखादी तुम्हाला फॅक्टरी किंवा एखादा उद्योग चालू करायचा असेल, तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल बाबा. इथे लिहिलेले, नो फॅक्टरीज मे बी इस्टॅब्लिश विदाउट द परमिशन ऑफ कमिशनर. ठीक आहे. नंतर फॅक्टरीज टू बी केप्ट क्लीन अँड व्हेंटिलेटेड. ती जी आहे कंपनी किंवा फॅक्टरी तुम्ही स्थापन केलेली आहे, परमिशन घ्यायची, त्यानंतर त्याला स्वच्छ ठेवायचे, नंतर त्यात प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे, मोकळी हवा खेळता आली पाहिजे, सेफ्टी मेजर्स फॉलो केले पाहिजे. हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या ऍक्टमध्ये. ठीक आहे. नंतर प्रिव्हेंट ओव्हर क्राउडिंग व्हाईल वर्क इज बीइंग कॅरीड. गर्दी करू नका काम चालू असताना, कामाच्या वेळेस गर्दी करू नका. हे सगळ्या गोष्टी या ऍक्टमध्ये सगळ्या गोष्टी इन डिटेल सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर कोणी कुठला व्यक्ती इन्स्पेक्शन करणारे कुठल्या फॅक्टरीचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. नंतर टॅक्सेस कसे कलेक्ट करायचे या ऍक्टच्या अंदर, बॉम्बे ऍक्टच्या अंदर कसे टॅक्सेस कलेक्ट करायचे आहेत. वॉटरचा टॅक्स आहे, वॉटर बेनिफिट टॅक्स आहे, सीवर्ज टॅक्स आहे, नंतर जनरल टॅक्स आहे. ठीक आहे. 8% कमी नको आणि 50% जास्त नको. एज्युकेशन टॅक्स आहे, स्ट्रीट टॅक्स आहे, फुटपाथचा टॅक्स आहे, स्ट्रीट लाईटचा टॅक्स आहे, वेगवेगळे टॅक्सेस आहेत. ठीक आहे. 344 मध्ये सांगितलेलं आहे की ज्याला नवीन बिल्डिंग बांधायची असेल त्याला परमिशन घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये काही चेंजेस करायचे त्यासाठी पण परमिशन घ्यावं लागते. कारण की शहराचं सौंदर्यीकरण खराब नाही करायचंय. तुमचं घर आहे, तुमच्या घरासमोरचं अंगण आहे, त्या अंगणावर तुम्ही काही पण बांधू शकत नाही ना. बाकी लोकांना त्याचं हानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. झाड तोडत असताना पालिकेची परमिशन घ्यायची आहे. ठीक आहे.
कुठल्या बिल्डिंगचं काम करत असताना त्या जागेवर काम करायच्या पूर्वी गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायची, म्हणजे महानगरपालिकेची परमिशन घ्यायची, कारण की त्या जमिनीखालून कुठलं पाईपलाईन गेलेली तुम्हाला माहित नाही. गॅसची पाईपलाईन आहे, वायफायचं वायर आहे, पेट्रोलचं पाईपलाईन आहे, पाण्याची पाईपलाईन आहे. तुम्ही डायरेक्ट बांधकाम करसान, तुम्ही खोदायला लागले जमीन आणि ते गॅस पाईप लिकेज झालं, ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. म्हणून कुठली गोष्ट करताना परमिशन घ्यायची आहे. मग महानगरपालिकेचा नकाशा देईल, महानगरपालिकेच्या नकाशामध्ये सांगेल की तुम्ही याच्या खालून पाईपलाईन गेलेली आहे, तुम्हाला कशी काळजी घ्यायची काय, किंवा महानगरपालिकेचे माणसं तिथे येऊन काम करतील. ठीक आहे. तुम्हाला मुंबई क्षेत्रामध्ये एखादा गड्डा जरी करायचा असेल तर परमिशन घ्यायची आहे, कारण कुठल्या जमिनीखाली काय राहील सांगता येत नाही. ठीक आहे. कुठल्या गोष्टीसाठी कुठले सर्टिफिकेट पाहिजे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे या ऍक्टमध्ये. नंतर पेनाल्टी म्हणजे काय, तुम्हाला कुठले तुम्ही नियम मोडले तर किती तुम्हाला पैसा द्यावा लागेल, दंड. ठीक आहे. पनिशमेंट, पेनाल्टीज. नंतर बाकी प्रोव्हिजन्स आहेत. तुमच्या घरी पेट असतील, ॲनिमल असतील, काऊ असेल किंवा डॉग असेल, तर त्याच्याबद्दल काळजी तुमचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ठीक आहे. नंतर हा मुंबई महानगरपालिकेचा मॅप आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल, हे मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येत नाही, हे वेगळे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अंडर 2च जिल्हे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, म्हणजे मुंबई सिटी आणि मुंबई सबअर्बन, हे 2 जिल्हे. ठीक आहे. तसे त्या भागात 5-6 जिल्हे असतील. ठाणे जिल्हा एक वेगळा आहे, पालघर जिल्हा वेगळा आहे, रायगड एक वेगळा जिल्हा आहे. ठीक आहे. बट आपल्याला 2 जिल्हे मिळून एक मुंबई महानगरपालिका आहे. त्याचं सर्वात खालचं टोक आहे साऊथचं कोलाबा. आपण जातो ना नेहमी मुंबई गेलो, सीएसटीवर उतरतो आणि सगळ्यात पहिले आपण ताज हॉटेल, नरिमन पॉईंट तिकडे फिरतो. तो आहे कोलाबा रिजन. ठीक आहे. साऊथ मुंबई. तर सर्वात वर इथपर्यंत आहे बघा, ही हद्द आहे मुंबई महानगर पालिकेची. मी एकदा ही लाल रेष काढून घेतो. हे एवढं आहे मुंबई महानगरपालिका. ठीक आहे. तर ठाणे वेगळी गोष्ट आहे, कल्याण वेगळं आहे, नवी मुंबईमधलं कोपरखैरणे आणि वाशी हे काही नवी मुंबई हे वेगळं आहे. मग ती खाडी आहे ठाण्याची. ठीक आहे. आता बघा, बोरिवली पण मुंबई महानगरपालिकेत येते, दहिसर हे पण मुंबई महानगरपालिकेत येते. त्यानंतर इथे बघा, मुलुंड आणि भांडूप पण मुंबई महानगरपालिकेत येते, विक्रोळी पण मुंबई महानगरपालिकेमध्ये येते. ठीक आहे. तर कुलाबापासून तिकडे दहिसरपर्यंत, इकडे भांडूप, विक्रोळी. ठीक आहे. बाकी तर मग तुम्हाला माहितच आहे, मोठे मोठे फिल्म सिटी असेल, मलाड असेल, नंतर एलिफंटा आयलँड आहे, इकडे गेटवे ऑफ इंडिया वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. बँड्रा आहे. ओके. ठीक आहे. हे आहे मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र. बघून घ्या एकदा. डन. चला नेक्स्ट स्लाइड. आता सर्वात महत्वाचं, ही जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी, ही आहे MCQ. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. काय आहे दर्जा? याचा दर्जा आहे मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी 12वीचा दर्जा, आणि म्हणजे मराठी आणि इंग्रजीसाठी 12वीचा दर्जा. बट सामान्य ज्ञान, अंकगणित आणि हे मुंबई महानगरपालिकेचा ऍक्ट यासाठी आहे पदवीचा दर्जा. हे बघा इथे लिहिलं, पदवी दर्जा. कुठल्या गोष्टीसाठी? या 3 गोष्टीसाठी. आणि पहिल्या 2 गोष्टीसाठी 12th स्टँडर्ड, म्हणजे टफ लेवल आहे ही. 10th नाही आहे, 12thचं आहे. मराठी इंग्लिश आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर 12th लेवल, आणि बाकी या 3 साठी पदवी, डिग्री लेवल, ग्रॅज्युएशन. आता बघा, मराठीचे किती आहे? 10 प्रश्न 20 मार्कासाठी. इंग्लिशमध्ये काय आहे? 10 प्रश्न 20 मार्कासाठी. जीके मध्ये काय आहे? 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी. ठीक आहे. अंकगणित, यात बुद्धिमत्तेचा उल्लेख नाही आहे, फक्त अंकगणित, मॅथ, अरिथमॅटिक्स, 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी. आणि सर्वात महत्वाचं बाबा, 50% सिलेबस, म्हणजे 50 प्रश्न 100 मार्कासाठी. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, म्हणजे बॉम्बे ऍक्ट 1888. इंग्लिशमध्ये पण राहतील क्वेश्चन, मराठीत पण राहतील. त्यामुळे इंग्लिशमध्ये तुम्ही ऍक्ट वाचला तरी काही अडचण नाही. 120 मिनिटं म्हणजे 2 तास, 100 प्रश्न. पण ज्या लोकांचं सिलेक्शन निरीक्षक म्हणून करायचं असेल त्यांना हे वाचावंच लागेल. हे ज्यांचं पक्क असेल ते आजच पुढे आहेत. आजपासून तुम्ही चालू करून द्या.
15 दिवसात हा ऍक्ट होऊन जाईल. आपण रोज व्हिडिओ थ्रू हा ऍक्ट घेऊ. बट मला जर या व्हिडिओ चांगले रिस्पॉन्स आले, चांगले लाईक्स, चांगले कमेंट आले तरच मी कंटिन्यू करेल, नाही तर मी माझं स्वतःचं बघेल. ठीक आहे. आज पहिलाच व्हिडिओ आहे आपला फक्त इंट्रोडक्शनसाठी. मला गॅरंटी आहे की हे पूर्ण लेक्चर सिरीज जर तुम्ही साथ दिली तर तुम्हाला सर्व ऍक्ट कळून जाईल आणि तुमचं एक्झाममध्ये कुठलंच अडचण येणार नाही. त्या लोकांनी जर विचारला एखादा प्रश्न की हा ऍक्ट कधी आला, 14 सप्टेंबर. ठीक आहे. 14 आहे का 18 सप्टेंबर आहे की 20 सप्टेंबर आहे हे कन्फ्यूज होते. तर मग यासाठी ह्या नोट्स आहेत आपल्या. ठीक आहे. आता आपण बघू हा कधी आला, काय आला. पहिल्या स्लाइडवर त्याचं क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर बघा इथे जे लिहिलेलं आहे ना सामान्य ज्ञान, एक मिनिट, इथे जे लिहिलेलं आहे हे बघा, जीके सामान्य ज्ञान, यामध्ये 15 क्वेश्चन आहे. त्या 15 क्वेश्चन मध्ये पण काय काय लिहिलेलं आहे, सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका, बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल म्हणजे जॉग्राफी, त्याचा इतिहास म्हणजे मुंबईचाच हिस्ट्री, मुंबईचंच हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, मुंबईचे फेमस फीचर्स, बृहमुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट्स, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका ऑथॉरिटीज याच्याशी निगडीत आहे. त्यात बाकीचं नाही आपलं जनरल, फक्त मुंबईचं नॉलेज आहे त्यात. म्हणून हा ऍक्ट वाचताना ऑटोमॅटिकली तुम्हाला मुंबईचं पण नॉलेज येऊन जाईल. हा ऍक्ट कायसाठी महत्वाचा आहे, हे 50 प्रश्न तर कव्हर होणारच आहेत, प्लस हे 15 क्वेश्चन पण कव्हर होतील याच्यासोबत, मुंबई महानगरपालिकेसोबत. आणि तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जा ना, मुंबई महानगरपालिकेच्या, यावर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचा भूगोल दिलेला आहे, त्याचा इतिहास दिलेला आहे, त्याचा हवामान दिलेला आहे, त्याचा प्रोजेक्ट दिलेला आहे विविध, त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्याचे टुरिस्ट प्लेसेस दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे 5 जुलै 2015 ही मराठी आवृत्तीनुसार आणि 18 जानेवारी 2016 या इंग्रजी आवृत्तीनुसार आपल्याला मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम वाचायचा आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यू नाहीये हे पण सांगितलेलं. आता बघा 528 सेक्शन्स होते. ठीक आहे. 528 सेक्शन्स होते मित्रांनो. 14 सप्टेंबर 1888 लागू झालेले आहे. 528 सेक्शन्स होते. 40 शेड्यूल आहेत, 21 चॅप्टर आहेत, 130 पेक्षा जास्त अमेंडमेंट झालेले आहेत. 14 सप्टेंबरला लागू झालेला आहे. त्या वर्षीचा हा तिसरा ऍक्ट होता, म्हणून बॉम्बे ऍक्ट नंबर 3 आणि मेजर त्यात अपडेट झालेलं आहे 2019 मध्ये. सेक्शन्स काय, शेड्यूल काय, चॅप्टर काय हे मी पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगेल. आता फक्त आपल्याला एक ओळख बघायची नेमकं आहे काय ते. हे बघा, त्या 528 पैकी फक्त एवढेच सेक्शन आपल्याला करायचे. हे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन्स. बाकीचं फक्त ओव्हरव्ह्यू बघायचं आहे, नेमका ऍक्ट काय. बट क्वेश्चन जास्त विचारतील याच्यावरच विचारतील. हे बघा, जाहिरात मधील मुद्दा क्रमांक 5 हा आहे, मुद्दा क्रमांक 5 वाजवायचा आहे हा. ठीक आहे. त्यामध्ये टीप नमूद केलेली आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 त्या कलमांची मराठीमध्ये यादी. ठीक आहे. ही जी टीप आहे ना मित्रांनो, ही टीप यामध्ये मराठी आवृत्ती आणि इंग्लिश पब्लिकेशन. ठीक आहे. किंवा हा जो ऍक्ट आहे सिलेबसमध्ये त्यातलं काय काय वाचायचं आपल्याला हेच वाचायचं आहे फक्त. हे बघा, 5 जुलै 2015 मराठी आवृत्तीनुसार काय काय वाचायचं आपल्याला माहिती का, या ऍक्टचं व्याख्या म्हणजे डेफिनेशन, सेक्शन 3 पूर्ण महत्वाचं आहे. नंतर निवडणूक एक चॅप्टर आहे स्पेशल, इलेक्शन्स तो. नंतर चॅप्टर नंबर 8 हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 8 नंबरचा, तो सांगेन मी कुठला चॅप्टर आहे. नंतर महानगरपालिकेचे प्राधिकारी, नंतर अधिकार. ठीक आहे. पॉवर आणि ऑथॉरिटीज या सर्व गोष्टी त्यातल्यात. आता कलम नंबर 3 म्हणजे काय, सेक्शन 3 मध्ये काय सगळ्या व्याख्या आहेत. ठीक आहे. पान नंबर 16 ते पान नंबर 22 हे जवळपास एवढ्या पान आहेत की त्यामध्ये फक्त व्याख्या आहे, ते करायचंय. नंतर कलम नंबर 4 नगरपालिकाचा प्राधिकारी. नंतर सेक्शन 5 मराठीत कलम, महानगरपालिकेची रचना कशी आहे, याची रचना पान नंबर 22 वर दिलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये इथं पेजेस आहे, पेज नंबर हे कुठल्या मराठी आवृत्तीनुसार आहे. मराठी आवृत्ती तुम्हाला मी दाखवलेलं आहे ऍक्ट, इंग्लिशमध्ये पण दाखवलं आहे, एकदा परत दाखवील, बट आता हे लक्षात ठेवा. कलम 6 ते 34 हे पण वाचायचं आहे. कलम 61 पण वाचायचं आहे, 63 पण वाचायचं आहे, 28 पण वाचायचं आहे, 29 पण वाचायचं आहे, 139 ते 219 हे कलम पण वाचायचे आहेत, कारण की हा प्रकरण 8 तर सर्वात महत्वाचा आहे. त्यामध्ये फक्त कलम 192 ते 195 हे 4 कलम सोडून बाकी सर्व कलम वाचायचे आहेत. आता कलम 350, कलम 483, कलम 484, कलम 485, 485 अ,
485 अ, 487, 488, 491, 498, 517, 517 1, 520, 523 आणि 525 हे आपल्याला वाचायचे आहेत. इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. परत सांगतो इंग्लिशमध्ये. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888 म्हणजेच बॉम्बे कॉर्पोरेशन ऍक्ट 1888 किंवा बॉम्बे ऍक्ट 1888. यामध्ये काय काय वाचायचं आपल्याला? डेफिनेशन्स महत्वाचे आहेत, इलेक्शन्स महत्वाचे आहेत, चॅप्टर 8 पूर्ण वाचायचं आहे, म्युनिसिपल ऑथॉरिटीज वाचायचे आहेत, म्युनिसिपलच्या पॉवर्स वाचायचे आहेत, इत्यादी गोष्टी वाचायच्या आहेत. त्यातल्या या सर्व गोष्टीवर जास्त भर देण्यात येईल. कुठलं? सेक्शन 3 काय दिलेलं आहे? सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत वेगवेगळ्या टर्म्सच्या. किती? पान नंबर 12 ते पान नंबर 16. मराठीमध्ये पान नंबर वेगळे आहेत, इंग्लिशमध्ये पान नंबर वेगळे आहेत, कारण की इंग्लिशमधला ऍक्ट वेगळा आहे, मराठीतला ऍक्ट वेगळा आहे. कंटेंट तेच आहे, बट नंबर ऑफ पेजेस वेगवेगळे. ठीक आहे. एकदा तुम्हाला एकदा ऍक्ट दाखवून देतो मी मराठी आणि इंग्लिशमध्ये. आता दाखवलाच होता, बट एकदा परत दाखवतो. हे बघा काय म्हणतोय मी. इथं दिलेले आहे बॉम्बे ऍक्ट 1888 आणि हा आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये, कारण की हा 18 जानेवारीला आलेला आहे 2016. हा आहे मराठीमध्ये, कारण की हा सुधारित आवृत्ती याचे 5 जुलै 2015 आले. याचे पान नंबर किती आहे? यात 719 पान आहेत. यात किती आहेत? यात 551 पान आहेत. याचे पेजेस नंबर वेगळे राहतील. आता फॉर एक्झाम्पल आपण आलो होतो इथे, सॉरी इथे नाही, इथे होतो आपण. यामध्ये दिलेले आहे की डेफिनेशन्स ऑफ टर्म पेज नंबर 12 ते पेज नंबर 16. आता आपण काय करू? इथं पेज नंबर 12 वर जाऊन पाहू इंग्लिशमध्ये. बघा पेज नंबर 12, पेज नंबर 12 कुठे? म्हणजे इथं पेज नंबर लिहिलेच नाही अजून. एकच मिनिट हा. स्टार्टिंगला नाही येते पेज नंबर, नंतर आहेत. हे एकदा प्राथमिक माहिती झाली की ते पेज नंबर सुरू होतं. आपण इथे लिहिलेलं पेज नंबर 1 दिसलं, हे 2 असं आपलं 12व्या पेज नंबर द्यायचं. 12व्या पेजवर गेलं की आपल्याला काय भेटणार आहे? डेफिनेशन्स किंवा 3 नंबरचे सेक्शन्स मिळणार आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स. हे 11 नंबरचं पेज आहे. आणि आता बघा आपण आलो 12 नंबरच्या पेजवर, आणि यामध्येच काय आहे? सेक्शन 3 म्हणजे डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. इथे लिहिलेलं डेफिनेशन्स ऑफ टर्म्स. आणि हेच तर आपण आता बघितलं सिलेबसमध्ये. हे कुठून घेतलंय मी? मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली याची निरीक्षकची, त्या जाहिरातमध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कळायला असेल इन डिटेल काय म्हणायचं आपल्याला. तर पेज नंबर पण दिले त्या लोकांनी अभ्यासासाठी सोयीस्कर. तुमची सोय केलेली आहे की 12 पान नंबर ते 16 पान नंबर हे वाचायचं आहे सेक्शन 3. पान नंबर 16 ते 17 वर काय वाचायचं? सेक्शन 4 काय आहे? म्युनिसिपल ऑथॉरिटीज. सेक्शन 5 मध्ये काय आहे? कंपोजिशन ऑफ कॉर्पोरेशन, रचना महानगरपालिकेची. हे पान नंबर 17 ते 19 आहे. हे इंग्लिश मधल्या गोष्टी आहेत, हे वर मराठीत होत्या. महानगरपालिकेची रचना मराठी पान नंबर 22 वर एकाच पेजवर आहे, बट इंग्लिशमध्ये कंपोजिशन ऑफ कॉर्पोरेशन 2 पेज लागतात, 17 ते 19. ठीक आहे. सेक्शन 6 to 34, पेज नंबर 19 to 41. इथं काय होतं? सेक्शन 6 ते 34 कलम. ठीक आहे. पेज नंबर 24 ते 53 ते मराठी होतं, हे इंग्लिश आहे. ठीक आहे. मी आता जास्त कन्फ्यूज करत नाही, पण बघा सेक्शन 61 इम्पॉर्टंट आहे, 63 इम्पॉर्टंट आहे, 128 इम्पॉर्टंट आहे, 129, 139 टू 149 ते 219 म्हणजे 139 टू 219 पर्यंत सेक्शन वाचायचे आहेत. त्यानंतर कारण की हा मोठा आहे ना, चॅप्टर 8 आहे हा, म्युनिसिपल टॅक्सेशन. महत्वाचं हेच ते याच विभागाची तर जाहिरात आहे, कर निर्धारण विभागाची, टॅक्स डिपार्टमेंट मुंबई महानगरपालिकेची, याची तर जाहिरात आहे. निरीक्षक, इन्स्पेक्टर. सेक्शन 350, सेक्शन 483, सेक्शन 484, सेक्शन 485, सेक्शन 485A, 486, 487, 488, 491, 498, 517, 517, 520, 523, 525 हे सर्व सेक्शन आपल्याला वाचायचे आहेत. आपण एक एक लेक्चरमध्ये एक एक सेक्शन संपवूया. हे सेक्शन 3 एकाच लेक्चरमध्ये करू. सेक्शन 4, सेक्शन 5 याला मी बरोबर डिवाइड करेल. जवळपास 7-8 व्हिडिओमध्ये हे सर्व ऍक्ट आपण उडून टाकू. ठीक आहे. आता बॉम्बे किंवा BMC ऍक्ट 1888 मधले चॅप्टर किती आहेत? चॅप्टर नंबर 1 आहे, त्याचं नाव आहे प्रिलिमिनरी चॅप्टर. ठीक आहे. किती सेक्शन आहे? त्यामध्ये 3 सेक्शन आहे. चॅप्टर 2 आहे, त्याचं नाव आहे म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन, त्यामध्ये सेक्शन 4 ते सेक्शन 60 पर्यंत आहे. तिसरा चॅप्टर आहे ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज, ते आहे 61 ते 73. तर ते तुम्हाला विचारतील, एखादा क्वेश्चन विचारतील की BMC ऍक्ट 1888 मध्ये सेक्शन 9 कुठला आहे? आपल्याला जमलं पाहिजे. सेक्शन 9 काय आहे? ड्रेन्स अँड ड्रेनेज वर्क्स. त्यामध्ये किती सेक्शन आहेत?
220 ते 260 असे क्वेश्चन तयार होते. तर तुम्हाला सर्व सेक्शन तर करायचे नाहीत, बट पूर्ण चॅप्टरचे नाव पाठ करायचे. कुठला चॅप्टर कशासाठी डेडिकेट आहे हे कळलं पाहिजे. टोटल किती चॅप्टर आहेत आपण बघितलं होतं. हे बघा इथं बघितलं होतं आपण. किती चॅप्टर आहेत टोटल? विसरले काय? टोटल किती चॅप्टर आहेत? 21 चॅप्टर आहेत. 528 सेक्शन्स आहेत. 40 शेड्यूल आहेत. 21 चॅप्टर आहेत. 21 चॅप्टरचं नाव कसं आहे हे बघा इथं लिहिलेलं आहे. 21 चॅप्टरचे नाव. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5, चॅप्टर 6, चॅप्टर 7, चॅप्टर 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. ठीक आहे. 21. नाव काय आहे? पहिल्या चॅप्टरचं नाव आहे प्रिलिमिनरी. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे म्युनिसिपल कॉन्स्टिट्यूशन. तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज. चौथ्या चॅप्टरचं नाव आहे म्युनिसिपल ऑफिसर्स अँड सर्वंट. पाचव्या चॅप्टरचं नाव आहे म्युनिसिपल प्रॉपर्टी अँड लायबिलिटीज. 6व्या चॅप्टरचं नाव काय? बॉरोविंग पॉवर्स. 7व्याचं नाव काय? रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर. 8व्या चॅप्टरचं नाव काय? म्युनिसिपल टॅक्सेशन. हेच तर वाचायचं आपल्याला सर्वात जास्त. 8वा चॅप्टर 139 सेक्शन ते 219 पर्यंत. 9व्या चॅप्टरचं नाव काय आहे? ड्रेन अँड ड्रेनेज वर्क्स. 10व्या चॅप्टरचं नाव काय आहे? वॉटर सप्लाय. 11व्या चॅप्टरचं नाव काय? रेग्युलेशन्स ऑफ स्ट्रीट. 12व्या चॅप्टरचं नाव काय? बिल्डिंग रेग्युलेशन. 13व्या चॅप्टरचं नाव काय? लायसनिंग ऑफ सर्वेयर्स अँड प्लंबर्स. 14व्या चॅप्टरचं नाव काय? म्युनिसिपल फायर ब्रिगेड. 15व्या चॅप्टरचं नाव काय? सॅनिटरी प्रोव्हिजन्स. 16व्या चॅप्टरचं नाव काय? व्हायटल स्टॅटिस्टिक्स. 17व्या चॅप्टरचं नाव काय? बाय लॉज. 18व्या चॅप्टरचं नाव काय? पेनाल्टीज. वेगवेगळ्या पेनाल्टीज असतील. काही गुन्हे केले तुम्हाला काय शिक्षा आहेत. 19 चॅप्टरचं नाव काय? प्रोसिजर. काय आहेत वेगवेगळे प्रोसिजर्स. कंट्रोल 20व्या चॅप्टरचं नाव. आणि 21व्या चॅप्टरचं नाव, शेवटच्या चॅप्टरचं नाव काय? सप्लिमेंटल प्रोव्हिजन्स. 521 ते 528 सेक्शन्स आहेत. ब्रॅकेटमध्ये सेक्शन दिलेले आहेत. एखादा क्वेश्चन विचारला की 17व्या चॅप्टरमध्ये किती सेक्शन्स आहेत, तर हा आहे 17वा चॅप्टर. त्याचं नाव आहे बाय लॉज आणि त्यात 461 ते 470 सेक्शन्स आहेत. ब्रॅकेटमध्ये मी सेक्शन्स दिलेले आहेत, हे तुम्ही बघून घ्या. हे आहेत स्केड्यूल्स. पहिला स्केड्यूल आहे, त्याचं नाव आहे एनॅक्टमेंट रिपील्ड. म्हणजे आतापर्यंत कुठल्या गोष्टी या ऍक्ट मधल्या डिलीट केल्या असतील किंवा या ऍक्ट मध्ये काही गोष्टी ऍड केल्या असतील, हे सर्व शेड्यूल ए मध्ये सांगितलेले. शेड्यूल बी काय आहे? काहीतरी गोष्ट होती ती डिलीट केलेली आहे. शेड्यूल 3 मध्ये काय? फॉर्म ऑफ डिबेंचर, म्हणजे टॅक्स किंवा बॉन्ड किंवा कर्ज काय आहे, मुंबई महानगरपालिकेचा बॉन्ड कसा किंवा कर्ज कसं उचलते किंवा काय असेल त्याच्याबद्दल माहिती सेक्शन सी मध्ये दिली आहे. सॉरी, शेड्यूल सी मध्ये दिलेली आहे. शेड्यूल डी डिलीट आहे. शेड्यूल ई काय आहे? फॉर्म ऑफ नोटीस ऑफ ट्रान्सफर. तेच तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल, दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर करायची असेल, कोणाकडून विकत घ्यायची असेल तर त्याचा अर्ज कसा करायचा आहे, त्याचा नमुना काय आहे, याबद्दल शेड्यूल ई मध्ये सांगितलेले आहे. शेड्यूल एफ मध्ये पण त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेड्यूल जी मध्ये डिलीट आहे. शेड्यूल G1 मध्ये थिएटरचे टॅक्स आहेत. शेड्यूल एच मध्ये काय आहे? आर्टिकल्स लायबल टू पेमेंट ऑफ ऑक्ट्रॉय. ऑक्ट्रॉय म्हणजे जकात. शहरात काही माल येत असेल त्याच्यावर किती टॅक्स घ्यायचा आहे, शहरातून माल जात असेल तर किती टॅक्स घ्यायचा आहे, त्या गोष्टी आहेत एच आणि H1 मध्ये. आय डिलीटेड आहे. शेड्यूल जे मध्ये काय? फॉर्म ऑफ वॉरंट ऑफ डिस्ट्रेस ऑर अटॅचमेंट. शेड्यूल के मध्ये काय? फॉर्म ऑफ इन्व्हेंटरी अँड नोटीस. शेड्यूल एम मध्ये काय आहे? आर्टिकल्स विच शॅल नॉट बी केप्ट विदाउट अ लायसन्स ऑर अपॉन एनी प्रिमायसेस. एखादी गोष्ट आहे मुंबईत विकायची असेल तर त्याला लायसन पाहिजे, तर ते शेड्यूल एम मध्ये सांगितलेले आहे. मला जर दारूच दुकान टाकायचं असेल मुंबईत तर त्यासाठी लायसन घ्यावं लागेल. मुंबई महानगरपालिकेत मला अर्ज करावा लागेल. तो अर्ज कसा करायचा आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, हे शेड्यूल एम मध्ये सांगितलेले आहे. मला जर फटाके विकायचे असेल किंवा ज्वलनशील पदार्थ विकायचे असेल तर मला परमिशन घ्यावं लागेल. मला एखाद्या केमिकल फॅक्टरी किंवा केमिकल प्रोडक्ट विकायचे असेल तर मला परमिशन घ्यावं लागेल. मला परमिशन घ्यायची असेल तर शेड्यूल एम मध्ये सांगितलेलं आहे की काय प्रोसिजर फॉलो करायची. ठीक आहे. नंतर जन्म, मृत्यू याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे शेड्यूल एन मध्ये सांगितलेलं आहे. शेड्यूल ओ मध्ये सांगितलेलं मृत्यूची नोंद कशी करायची, नोंद करण्यासाठी काय आहे प्रोसिजर, कुठलं अप्लिकेशन भरायचं आहे, कुठला फॉर्म भरायचा आहे, त्याचा नमुना कसा आहे, हे सगळ्या गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ पाहिजे असेल तर मग शेड्यूल पी मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ते कसं अर्ज करायचं आहे. तर शेड्यूल क्यू आहे, आर आहे, एस आहे, टी आहे, यू आहे. ठीक आहे. व्ही आहे, डब्ल्यू आहे, एक्स आहे, वाय आहे, झेड आहे. त्यानंतर परत शेड्यूल आहेत झेड झेड, ए बीबी, बीबीए, सीसी, डीडी, ईई, एफएफ, एफएफए, जीजी, एचएच, आय, जे असे वेगवेगळे शेड्यूल आहेत. वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर टोटल किती शेड्यूल आहेत? 40 शेड्यूल आहेत. हे आपण बघितलं होतं. हे काय बघा ना, 40 शेड्यूल, 528 सेक्शन, 21 चॅप्टर. ठीक आहे. आता एकदा नाही का आपण तो ऍक्ट बघूया डबल, इंग्लिश आणि मराठी व्हर्जन त्याचं. हे बघा, हे आहे इंग्लिश व्हर्जन. आता नाही का आपण एक आयडिया म्हणून डायरेक्ट सेक्शनकडे जाऊ. 475 पेज नंबर.
इथे बघा सेक्शन दिलेले आहेत किंवा सॉरी शेड्यूल दिलेले आहेत. शेड्यूल बघायचे ना आपल्याला. मी इथं करतो 450 527 वा 528 डिलीट आहे. त्यानंतर चालू होतो शेड्यूल्स. हे बघा शेड्यूल ए पहिला शेड्यूल आहे. शेड्यूल एचं नाव काय होतं? एनेक्टमेंट रिपीट. म्हणजे कुठल्या गोष्टी या कायद्यातून काढून टाकल्यात किंवा कुठल्या गोष्टी या कायद्यामध्ये ऍड केल्या हे सर्व माहिती पहिल्या शेड्यूलमध्ये दिली. ठीक आहे. 1870 मध्ये अशा गोष्टी होत्या, असं टायटल होतं, ते काढून टाकलं. 1878 मध्ये काय चेंजेस केले? ठीक आहे. ओके. पुढे दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी. त्यानंतर शेड्यूल बी, तर तो काय केलेला आहे? आपण डिलीट केलेला आहे. काय होतं त्यात? प्रभागाची रचना किंवा कसं डिवाइड केलेलं त्याबद्दल होतं शेड्यूल बी मध्ये. ते आता डिलीट केलेलं आहे. कधी डिलीट केलं? ते 1965 डिलीट केलं. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ सिटी वॉर्ड्स डिलीटेड 1965 डिलीट केलं. शेड्यूल सी मध्ये काय आहे? फॉर्म ऑफ डिबेंचर. नंतर शेड्यूल ई मध्ये काय दिलेलं आहे बघा? फॉर्म ऑफ नोटीस ऑफ ट्रान्सफर. तुम्हाला जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल, हा नमुना आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला भराव्या लागतील. डेट ऑफ नोटीस, डेट ऑफ इन्स्ट्रुमेंट, नाव कोणाचं आहे, किती अमाऊंट हे घेतले, कुठे ती सिच्युएशन, किती टॅक्स भरावा लागणार आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी ते दिलेल्या आहे. नंतर आता हे शेड्यूल जी आहे. काय होतं त्याचं नाव? थिएटर टॅक्स आहे ना. आपल्या याच्यात पहिलं बघितलं ना आपण, या पॉवर पॉईंट मध्ये आपण आता बघितलं होतं ना. शेड्यूल जी काय लिहिलेलं आहे? थिएटर टॅक्स. थिएटर टॅक्स बद्दल काय सांगितलेलं आहे बघायचं. जर एअर कंडिशन सिनेमा थिएटर असेल तर 60 रुपये पर शो टॅक्स घ्या. नॉन एअर कंडिशन सिनेमा असेल तर 45 रुपये पर शो टॅक्स घ्या. नाटक असेल, ड्रामा किंवा कॉन्सर्ट असेल तर 25 रुपये पर शो घ्या. सर्कस असेल तर 50 रुपये पर डे असा टॅक्स घ्या. आणि बाकीचे अदर एंटरटेनमेंट असतील तर तुम्ही 30 रुपये पर शो असं टॅक्स कलेक्ट करा, असं सांगितलेलं आहे. शेड्यूल जी तर हा डिलीट केलाय. ठीक आहे. त्यातला G1 थिएटर टॅक्स आहे. शेड्यूल एच मध्ये सांगितलेलं आर्टिकल्स लायबल टू पेमेंट ऑफ ऑक्ट्रॉय, जकात कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आहे? शुगर असेल, बेवरेजेस असेल, ज्यूस असेल, फ्रूट असेल, फूड असेल, ड्रिंक्स, आईस्क्रीम, ग्लुकोज, हे सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला टॅक्स भरायचा आहे 7%. ठीक आहे. तर बोर झाले असणार तुम्ही, आय होप सो. थोडंफार गोष्टी कळाल्या असेल. एकदम मराठीत बघू आपण काय आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे. प्रकरण 1 म्हणजे काय? चॅप्टर नंबर 1, त्यात 3 सेक्शन आहेत. चॅप्टर नंबर 2 यामध्ये 4 सेक्शन ते कुठपर्यंत आहे? 4 ते जोपर्यंत प्रकरण 3 येत नाही तोपर्यंत ते एवढीच येत आहे. बापरे, 4 ते 1 मिनिट. 4 ते 60 पर्यंत प्रकरण 2 आहे. नंतर प्रकरण 3 चालू होतं. तिसरा चॅप्टर, नवीन चॅप्टर. काय आहे तिसऱ्या चॅप्टर मध्ये? महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य व अधिकार, महानगरपालिकेचे आवश्यक, ठीक आहे, त्यांचे कर्तव्य. 61 पासून चालू होतो तो सेक्शन. म्हणजे चॅप्टर नंबर 3 मध्ये सेक्शन 61 पासून किंवा कलम 61 पासून चालू होतो. तर कुठपर्यंत आहे तो? हे बघा वेगवेगळे सेक्शन 73 पर्यंत. नंतर प्रकरण 4 चालू होते किंवा चॅप्टर 4 चालू होते. तर ह्या एकदा तुम्ही ऍक्ट ओव्हरव्ह्यू किंवा एकदा पूर्ण जा, बघा एकदा तो कसा ऍक्ट, स्क्रोल करा, घाबरू नका. 528 सेक्शन आहेत, 700 पेजेसचा ऍक्ट आहे. कसा करायचा आपण डेली थोडं थोडं करूया. एकदम इझी आहे, सोप्या भाषेत बघूया, काहीच नाही आहे. तुम्ही फक्त हे माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. त्याला बऱ्यापैकी जरा आलं लोकांचा फीडबॅक किंवा लोकांचा इंटरेस्ट या व्हिडिओमध्ये दिसला तर मी पुढचा व्हिडिओ टाकेल. नाही तर मग मी समजून घे की तुम्हाला कोणाला काही गरज नाहीये. तुम्ही प्रत्येक जण आपापला अभ्यास करत आहे. ठीक आहे. माझ्यासाठी पण हा नवीन ऍक्ट आहे, बट वाचताना मला थोडा सोपा वाटतोय, हे एवढं कठीण वाटत नाही. आणि पूर्ण आपल्याला इन डिटेल थोडी PhD करायची आहे. फक्त आपल्याला पेपरपुरती अभ्यास करायचा आहे. पेपरपुरती सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं एवढंच तुम्हाला करायचं आहे. हे इथं सिलेबस आहे. हा सिलेबस इंग्लिशमध्ये. इथे ऍक्ट मधले 528 सेक्शन पैकी किती सेक्शन करायचे मराठीमध्ये इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर एकदा तुम्हाला ऍक्ट परत दाखवतो. 1 मिनिट थांबा. 1 तासाचा व्हिडिओ झाला जवळपास, पण आज इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी कळाल्या असतील. थोडं अजून काही सांगायचं आहे का? एकदा एक गोष्ट सांगू देतो
की मुंबई महानगरपालिका म्हणजे काय नेमकं. ते बघा इथे लिहिलेलं आहे. ही जी आहे ना BMC आणि एक आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. यामध्ये जेव्हा आपण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो तेव्हा त्यामध्ये 7 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे 7 महानगरपालिका आणि 13 नगर परिषद येतात. ठीक आहे. त्यामध्ये तुमची भिवंडी पण येणार महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई हे सर्व येणार जेव्हा आपण म्हणणार मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. पण जेव्हा फक्त मी BMC म्हणतो, ओन्ली मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो किंवा बृहमुंबई महानगरपालिका म्हणतो किंवा ग्रेटर मुंबई महानगरपालिका म्हणतो, तेव्हा फक्त 2 जिल्ह्यातलेच येतात. ठीक आहे. ते 2 जिल्हे म्हणजे कुठले राहतील? मुंबई सबअर्बन आणि मुंबई सिटी. ठीक आहे. ओके. इथे दिलेलं आहे, त्याचं लोकेशन दिलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचं लोकेशन काय आहे? तर हे आपल्याला मुंबई महानगरपालिकेचा भूगोल, त्याचं टुरिझम, त्याचं क्लायमेट, लँड एरिया बघा. BMCचा लँड एरिया दिलेला आहे 437 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. त्यामध्ये बोरिवली पण येते, नॅशनल पार्क पण येते त्यामध्येच. या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत मित्रांनो. हे बघा मुंबई सिटी म्हणजे हा पहिला जिल्हा आहे मुंबई शहर. दुसरा जिल्हा आहे मुंबई सबअर्बन. आणि जेव्हा मी म्हणतो ग्रेटर मुंबई तर त्यामध्ये पहिलं आणि दुसऱ्याचं मिळून ही महानगरपालिका तयार होते. ठीक आहे. जेव्हा मी म्हणतो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन तेव्हा मग पहिला दुसरा जिल्हा तर आहे, त्यानंतर ते पण आलं ठाणे, रायगड, पालघर हे सगळं आलं मग त्यामध्ये. मुंबईची माती कशी आहे, मुंबईची हाईट एलिव्हेशन कसं आहे, सर्व सांगितलेलं मुंबई शहराबद्दल. वॉटर बॉडीज कुठल्या कुठल्या आहेत, कुठले कुठले तलाव आहेत, लेक आहेत, क्लायमेट कसं आहे मुंबईचं हे पण सांगितलेलं आहे. थोडीफार हिस्ट्री बघूया आता मुंबईची फास्टमध्ये. हे बघा मुंबई हे सगळं मुंबई महानगरपालिका वेबसाईटवर आहे. मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र आहे आणि देशाचे पण आर्थिक बलस्थान आहे. हिंदी चित्रपट सृष्टीचे हृदय आहे बॉलिवूड. ठीक आहे. वेगवेगळे उद्योग आहे तिथे कापडपासून तर रसायनपर्यंत. मुंबईची भेळपुरी प्रसिद्ध आहे. मुंबईचे मोठे मोठे बिल्डिंग्स प्रसिद्ध आहेत, क्रिकेटचे मैदान प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. हे सर्व गोष्टी सांगितलेले आहे. हे एक बेटावरील शहर आहे. 7 बेट मिळून एक शहर तयार झालं होतं. 7 लहान बेट किंवा बंदरापासून हे शहर तयार झालं. तेव्हा ते आयलँड वेगवेगळे होते. मधात पाणी वगैरे असेल, खाडी असणार, बट इतक्या वर्षापासून त्यामध्ये मटेरियल टाकत आलेत, माती, दगड ह्या गोष्टी टाकत आल्या आणि हे सगळं बेट जुळून आलं आणि एक मोठं शहर बनवलेलं आहे. ठीक आहे. की मुंबई शहर आंदण दिलं होतं या राजाला. राजे दुसरा हा कुठला होता? चार्ल्स. या राजाला नाही का या मुलीसोबत लग्न केल्यावर, कुठल्या ब्रॅगन्झा कॅथरीन या मुलीसोबत लग्न केल्यावर तिच्या वडिलांनं या राजाला हे मुंबई शहर आंदण दिलं होतं. बघा इथे लिहिलंय. सन 1661 मध्ये इंग्लंडचे राजे चार्ल्स दुसरे यांनी पोर्तुगीज राणी इन्फंटा कॅथरीन डी ब्रॅगन्झा हिच्यासोबत लग्न केलं, विवाह केलं. विवाहाचे आंदण म्हणून हे बेट मुंबई बेट पोर्तुगीजांनी यांना भेट दिलं होतं. ठीक आहे. नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या चार्ल्स II कडून हे शहर भाड्याने घेतलं होतं. हे बंदर भाडेपट्टीने घेतले होते. ठीक आहे. 7 बंदरांना आपसात जोडण्याकरिता भराव टाकण्याचे अनेक प्रकल्प नंतर राबवण्यात आले. हे 7 वेगवेगळे बेट होते, हे बंदर होते. या बंदरांच्या मधात पाणी वगैरे होतं. हे सर्व एक सोबत अटॅच करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे भराव टाकण्यात आले. भराव म्हणजे तेच माती, दगड जे काय असेल ते काय केलं असेल त्यांनी केलं ते. ठीक आहे. वेगवेगळे उद्योग आलेत. त्यानंतर हा गव्हर्नर होता, याच्यात मुंबईची वेगळी रचना झाली. स्वातंत्र्य चळवळीत पण मुंबईचं महत्त्वाचं भाग आहे. फ्रीडम स्ट्रगलमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी मुंबईतच होत होत्या. मुंबईतली लाईफलाईन लोकल आहे. मला माहिती आहे का मुंबईची रेल्वे वर्षभरात इथे लिहिले पाहिजे 2.2 अब्ज म्हणजे 220 कोटी लोकांना वर्षभरात प्रवास करवते. हे मुंबईची रेल्वे रोजच्या 2,500 रेल्वे फ्रिक्वेन्सीज आहेत. CST टू कल्याण, CST ते कर्जत 2,500. डेली 70 ते 80 लाख लोक मुंबई रेल्वेने प्रवास करतात. वर्षभरात 220 कोटी म्हणजे जगाची लोकसंख्या 700 कोटी असेल त्याच्या 30% लोकसंख्या जगाची मुंबई लोकलमध्ये प्रवास करते वर्षभरात. मुंबई खूप मोठं आहे मित्रांनो, खूपच मोठं. मुंबई हे बेट त्यांच्या विवाहाच्या हुंडा म्हणून इंग्लंडचे राजे चार्ल्स दुसरा यांना पोर्तुगीज या लोकांनी दिले होते. 3 शतकेपूर्वी मुंबई 7 लहान द्वीपे संग्रह होता. मुंबईतील लोकसंख्या
अंदाजे 14 दशलक्ष म्हणजे 1,40,40,00,000 आहे जवळपास. आणि हे बाकीच्या गोष्टी आहेत. किती गावं आहेत बघा. मुंबई महानगरपालिकेत 982 गावं आहेत. ठीक आहे. मुंबई वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला, कारण की आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला फक्त ऍक्टच थोडी करायचं आहे. हे बघा ना इथं काय लिहिलेलं आहे. सामान्य ज्ञानमध्ये मुंबईचे प्रोजेक्ट्स, मुंबईचं महानगरपालिकेचं बजेट, मुंबईचा भूगोल, मुंबईचा इतिहास, मुंबईचं हवामान, हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. इथं 15 क्वेश्चन म्हणजे 30 मार्क हे, आणि मुंबई महानगरपालिकेचा ऍक्ट हे 100 म्हणजे 130 मार्क्स तर फक्त याच्यावरच आहेत. आपण आपल्या या ऍक्ट सोबत सर्व गोष्टी कव्हर करू. हवामान असेल, इतिहास असेल, सर्व गोष्टी कव्हर करू. आता 1 तास झालेला आहे, त्यामुळे मी स्टॉप करतो. लोकांना बोर होईल. आय होप सो हे लेक्चर आवडलं असेल. काही गोष्टी राहिल्या असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. परत थोडंफार मागचं रिव्हिजन करून नेक्स्ट लेक्चर आपण चालू करू. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करा. मित्रांना पण सांगा BMC ऍक्ट बद्दल आपण अभ्यास करतोय. बाय.